अहमदनगर शहरातील बोलेगाव तसेच संभाजीनगर येथील महिलांनी माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांचे औक्षण करत रक्षाबंधन सण उत्साहात साजरा केलाय। बहीण भावाच्या नात्यातील महती सांगणारा सण म्हणजे रक्षाबंधन। राखी पौर्णिमेच्या निमित्ताने हा सण सर्वत्र साजरा होत असताना अहमदनगर शहरातील बोलेगाव संभाजीनगर येथे मनपाचे माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांचे दरवर्षीप्रमाणे परिसरातील विविध समाज घटकातील अनेक भगिनींशी भावाच्या नात्याने दायित्व स्वीकारून ऋणानुबंध जोडले आहे। ओवाळी ते बाहुराया म्हणत परिसरातील बहिणींनी कुमारसिंह वाकडे यांचे औक्षण करीत भावा बहिणीचं असणारं अतूट प्रेम या कार्यक्रमातून सिद्ध होत आहे। बोलेगाव आणि संभाजीनगर येथील बहिणीच्या वतीने माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांना ओवाळी तर रक्षाबंधन सण उत्साहात साजरा झालाय। यावेळी भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। बोलेगाव परिसरातील नागरिकांनी मला मनपाच्या नगरसेवक पदावर काम करण्याची संधी दिली, त्या माध्यमातून ऋणानुबंध निर्माण झाले। भाऊ म्हणून शब्द देतो की संकट काळात बहिणींच्या पाठीशी उभे राहत त्यांना संरक्षण देण्याचं काम केलं जाईल। प्रभागातील बहिणींनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करीत मला औक्षण केलं आणि राखी बांधली। हे पाहून मन भारावून गेलं। मी केलेल्या विकास कामाच्या माध्यमातून बहिणींचा खऱ्या अर्थानं विश्वास संपादन केला असल्याचं मत मनपा स्थायी समिती माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांनी व्यक्त केलंय। तर पवित्र श्रावण महिन्यातील पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन। बोलेगाव परिसरात आम्ही सर्व महिला या ठिकाणी राहण्यासाठी आलो तेव्हा या ठिकाणी कुठल्याही विकासाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या, म्हणून आम्हा महिलांना विविध संकटांना सामोरं जावं लागत होतं। त्यात महिलांचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न अत्यंत गंभीर होता। मात्र या भागाचे नगरसेवक कुमारसिंह वाकडे यांनी आम्ही सांगितलेली सर्व कामे मार्गी लावली, म्हणून त्यांची शब्द देणारा भाऊ अशी ओळख निर्माण झाली। बहिणीची काळजी घेणारा भाऊ आम्हाला नगरसेवक पदाच्या रूपाने मिळाला आणि महिलांचा पाठीराखा झाला, असं मत येथील महिला सामला तिवारी यांनी व्यक्त केलं। साठी तुम्ही सर्वांनी वेळ काढला, मला खूप आनंद झाला। मागच्या वर्षी मी काही कारणामुळे भाऊंपर्यंत येऊ शकले नव्हते राखी बांधायला, पण आज मला खूप आनंद झाला की मी भाऊसाठी इथपर्यंत आले। मला खूप आनंद झाला। भाऊ असे आहेत जे सख्खे भाऊ आहेत ना त्याच्यापेक्षा पण जास्त भाऊ आहेत, जे शब्द देतात ते पूर्णच करतात। हे मला पण माहीत झालेलं आहे, कारण की आमच्या इथं पाणीच नव्हतं। भाऊनी फक्त आम्हाला 2 महिन्यामध्ये तिथं पाण्याची सोय करून दिली आणि आता आम्हाला एक सांगितलं की तुम्हाला रस्ता पण आम्ही करून देणार। तर मला पूर्ण गॅरंटी भाऊवर की ते करणार म्हणजे करणार, आणि भाऊनी एकदा शब्द दिला ना ते पूर्णच करतात। मला एवढा भाऊवर विश्वास झालेला आहे। मला इथे येऊन 5 वर्ष झाले, पण भाऊनी कधीही तिथं ते नगरसेवक म्हणून तर आहेच, पण एक पाठी राखा भाऊ म्हणून तर खूपच छान आहेत। सगळ्या भगिनींचं मी इथं स्वागत करते। आज आपण इथं पवित्र असं नात्याचा सण साजरा करण्यासाठी जमा झालेलो आहोत। हा सण आपण प्रत्येक जण घरात करतोच, पण हा सण इथे सगळ्यांना मिळून आपल्याला साजरा करण्यासाठी ही जी संधी उपलब्ध झालेली आहे ते आपले माननीय श्री कुमार भाऊ वाकडे यांच्यामुळे उपलब्ध झालेली आहे। त्याच्यामुळे मी त्यांचेही आभार मानते की आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन हा सण साजरा करता येतोय। आणि हा सण म्हणजे एकदम पवित्र महिन्यातला पवित्र सण आहे आणि भाऊंनी आपल्याला भाऊ या शब्दाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ही संधी मिळते। वाटते खूप नेहमी भाऊ म्हणत असतात ताई 2 शब्द बोला 2 शब्द बोला, पण आज घरून येतानाच ठरून आले होते भाऊ मला बोलणार नाहीत, मी माझ्या मनाने बोलणार आज।
कुठल्याही कार्यक्रमात जायचं असेल ताई 2 शब्द बोलता का नको भाऊ भीती वाटते, पण आज भीती वाटत नाहीये कारण माझ्या भावाचा सण आहे, मी त्याला राखी बांधायला आलेली आहे. आणि पंकज भाऊ नेहमी म्हणतात भाऊचा उलट अर्थ काय होतो, उभा. आणि खरोखरच भाऊ आपल्या सगळ्यांच्या पाठीशी नेहमी उभे असतात, नेहमी आणि सतत राहणारच आहेत. भाऊ किती पण आज भाऊंच्या मागे भरपूर कामं आहेत, तेवढे कामं सोडून पण भाऊ आपल्यासाठी इथे सगळ्यांसाठी जमलेले आहेत. का तर एवढ्या सगळ्या बहिणी राखी बांधणार आहेत. भाऊंना पण इतकी उत्सुकता झालेली आहे ह्या कार्यक्रमाची की मागच्या महिन्यापासूनच भाऊ म्हटले होते ताई कार्यक्रमाचं काय करायचं, कधी करायचं, कसं करायचं, हे मला भाऊ नेहमीच तेव्हाच बोलले होते. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मनापासून भाऊंचे आभार मानावेत. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे मला असं वाटतच नाही की मला कुठली गोष्ट सांगायची, एक गोष्ट म्हणजे भाऊ सांगतीलच आता तुम्हाला काय करायचं ते. प्रत्येक प्रश्न कुठलाही असू दे भाऊ हे आहे तर भाऊ करणारच. हा ताई आज नाही झालं ना उद्या नक्की करूयात, हे मला खूप म्हणजे असं नाही का आधार दिल्यासारखं वाटतं की नाही आता हा शब्द भाऊंकडे गेलेला आहे आणि ते काम आपलं नक्कीच होणार आहे. असं कुठला नगरसेवक आहे तुम्ही पाहिला हो त्याच्यात आपण शब्द सांगितलेत आणि त्यांनी केलंय हा करतो, पण भाऊंचं तसं नाहीये. मला आज इथे येऊन 5 वर्ष झालेत, 5 वर्षातले मी 2 वर्ष घरातच होते, 3ऱ्या वर्षापासून मी बाहेर आलेली आहे. पण मी भाऊंचे इतके कामं बघतीये ना सतत, म्हणजे ह्या रोडला काही लाईट वगैरे काही नव्हत्या, एकदम म्हणजे एकदमच कच्चा रस्ता होता. भाऊंनी तो रस्ता जाण्या इतपत तरी करून दिला, तिथे लाईटही आल्या, लाईट आल्यानंतर आमच्या इथे नळ आले. म्हणजे माझ्या आधीपासून भरपूर जण इथे राहत होत्या, पण मला असं वाटतं की मी 2 वर्षातच इथे आल्यानंतर मला प्रत्येक सोयी ह्या भाऊंमुळे उपलब्ध झालेल्या आहेत. त्यामुळे मी भाऊंचे खूप आभार. कार्यक्रम अतिशय जोरात करता आला. खरं तर रक्षाबंधन हे आपण कशासाठी साजरं करतो तर रक्षाबंधन जो आपलं रक्षण करतो, जो आपल्या पाठीमागे उभे राहतो अशा भावाला. प्रभाग क्रमांक 7 व आपल्या या दत्त मंदिराच्या परिसरामध्ये सालाबादप्रमाणे आपल्या रक्षाबंधनचा कार्यक्रम अतिशय चांगला आणि एकदम मोठा झाला. म्हणजे दरवर्षीपेक्षा ह्याही वर्षी आपल्या बहिणी ह्या जास्त आल्या, पुढच्याही वर्षी जास्त येवत हे मी बोलतो. कारण आपल्या प्रभागामध्ये सगळ्यांसोबत आपण नगरसेवक आणि मतदार असं नातं न ठेवता एक बहीण भावाचं एक घरगुती नातं आपलं झालं पाहिजे. कारण आपल्याला माहिती या प्रसंगामध्ये आपण प्रत्येकजण बाहेरून इकडून तिकडून प्रत्येकजण या ठिकाणी जिल्ह्यातून राहायला आलेलो असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला एक मदतीची गरज असते आणि त्या मदतीसाठी रस्ता पाणी लाईट ह्यासाठी दमे आहेच, पण इतरही काही गोष्ट असेल कितीही वाजता मला फोन करा, तुमचा हे भाऊ तुमच्यासाठी कधी पण येणार. आणि याच्याही आधी आलो होतो आणि इथून पुढे आता तुम्ही राखीच बांधलेली सगळ्यात वयस्कर बहिणी, एक बालेराम ताईंना अजून कुठे गेले आहे काही तर कुठे म्हणजे सगळ्यांनी इतका मला जीव लावला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून ऋणी आहे. कारण काहींना एक राखी मिळत नाही, मला समजा तुमच्या सगळ्यांमुळं इतक्या राखी हाताला बांधण्याचा मान मिळाला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे. कारण हे कोणाच्या नशिबात नसतं, ज्याला शेवटी देवानी एक हे दिलं, तुमच्यासारख्या लोकांनी प्रेम केलं त्यामुळे हे शक्य झालं. पण तुम्हाला आज इथं एक भाऊ म्हणून शब्द देतो की या ठिकाणी ज्या वेळेस तुम्हाला जीवनामध्ये संकट त्या वेळेस तुम्ही मला फोन डाईल करून बघा, त्याच्यासाठी मी तुमच्या संकटामध्ये कायम उभा राहीन हा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा आणि विशेष करून आपले तिवारी ताई असतील, विकेशेट असतील, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो का पहिल्या वर्षापासून तर आत्तापर्यंत ते कार्यक्रमाचं नियोजन सगळं व्यवस्था सगळे खर्च ते बिचारे स्वतः करतात. त्यांचं तसेच आपल्या दत्त मंदिराची कमिटी आहे, या उद्यानाची कमिटी आहे, सगळे या संभाजीनगर भागातले सर्व माझ्यावर प्रेम करणारे माणसं असतील हे सर्वजण हा कार्यक्रम आयोजित करतात. इथला काहीच म्हणजे इथलं मला नियोजन पाहावं लागत नाही, इथलं काहीच पाहावं लागत नाही. म्हणजे सर्व या संभाजीनगरमधल्या नागरिकांचे, माझ्या माता भगिनींचे मी मनापासून आभारी आहे. कारण असं प्रेम आम्हाला कुठं पाहायला मिळत नाही. मी या शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी फिरतो, कोणत्या नगरसेवकाला इतक्या बहिणी मिळत नाही आणि इतक्या बहिणी मला आहे याचा मला अभिमान आहे. प्रतिनिधी जाहिद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर.